मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली आहे आणि प्रचाराला उमेदवार जे आहेत ते सकाळीच घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 173 हा सर्वसाधारण महिला या वर्गासाठी प्रवर्गासाठी खुला आहे आणि या सगळ्या वॉर्डमध्ये खरं तर भाजप विरुद्ध शिवसेना असाच रंगतदार सामना जो आहे तो पाहायला मिळणार. शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप हा सगळा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत सध्या शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे आणि त्यांच्या उमेदवार पत्नी पूजा कांबळे आहेत आणि त्यांचे समर्थक या ठिकाणी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांची भेटगाठ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण रामदास कांबळे यांच्याशी बोलणार आहोत. कशा पद्धतीने निवडणुकीचा प्रचार सुरू आहे सध्या? नाही, आम्ही निवडणूक ही असं नाही की आता प्रचार आला म्हणून प्रचार करणं. तर आमचं ह्या ठिकाणचं जे आमचे काम आहेत, आमच्या वरिष्ठांचे जे काम आहेत, माननीय राहुलजी शेवाळे साहेब आहेत आमचे, यांचे काम आहेत, मंगेश सातंगरजी यांचे काम आहे, त्यासह आमच्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं यांचं जे काम आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे, हे सगळ्यांची कामाची शिदोरी घेऊन आम्ही ह्या ठिकाणी निवडणुकीपुढे जातोय. आणि जे मी स्वतः आणि माझ्या अधिकाऱ्यांसोबत घेऊन जे विभागात प्रतीक्षा नगरमध्ये कामं केलेत आम्ही, ते काम आमचे कंटिन्यू आहेत. आम्हाला प्रचाराची गरज नाही, पण आमच्या कामाच्या जीवावर आम्ही निवडून येतोय. खरं तर दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तुमच्या वॉर्ड हा संपूर्ण राज्यभरात गाजला, कारण की या वॉर्डमध्ये आता भाजप विरुद्ध शिवसेना असाच रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. नाही बघा, कोण काय करतं तुम्हाला माहिती आहे. कोणी कसला फॉर्म लावला, कसा डुप्लिकेट लावला, काय केलं, स्वतःचे भाजपचे त्यांचे वरिष्ठ नेत्यांनीच त्यांचे पत्र दिलं, त्यांचे FIR घेतली, हे तुम्हाला माहिती आहे. आणि ह्या बातम्या तुम्ही स्वतः कव्हर केलेल्या आहेत आणि हे कव्हर करत असताना कुठेतरी सत्यता आहे, त्यामुळे तुम्ही कव्हर केली. आणि आता काय लोकांसमोर जाऊन कसं असतं, जो AB फॉर्म दिला होता ते AB फॉर्म त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने लावला तुम्हाला माहिती आहे. जे ऑब्जेक्शन जे घेतलं गेलं आहे ते फक्त एवढंच आमचं जर हे झालं की 30 तारखेला 5 वाजता ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं, परंतु आम्हाला लेट माहीत पडलं की ह्यांनी हे केलं. बरोबर क्लोजिंग व्हायच्या वेळेस बरोबर 5 मिनटं अगोदर त्यांनी तो AB फॉर्म लावला असं त्यांचं आरोचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी आरोवर आमचा संशय आहे की आरो पण त्यांना काही सहकार्य करतो म्हणून. त्यासोबत ज्या आम्ही ऑब्जेक्शन जरा दुसऱ्या दिवशी घेतल्यामुळे त्यांचं म्हणणं की आपण लेट ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे त्यांना अधिकृत करण्यात आलं. बरं, महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण आहे रामदास कांबळे या सगळ्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अधिकृत उमेदवार आहात की शिल्पा केळुसकर या अधिकृत उमेदवार आहेत? नाही, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आतापर्यंत मला माझ्या वरिष्ठांनी आणि भाजपच्या वरिष्ठ जे पदाधिकारी यांनी सांगितलं, महायुतीच्या वतीने हे शिल्पा दत्ता ह्या केळुसकर यांचा महायुतीशी काही संबंध नाही आहे आणि अधिकृत उमेदवार म्हणून आमच्या पूजा रामदास कांबळे हे असतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर कशा पद्धतीने तुमची निवडणूक बघताय? सगळी निवडणूक सगळी एकीकडे कळलेली होती. खरं तर भाजपचाच उमेदवार तुमच्या समोर आहे. कशा पद्धतीने बघता? उमेदवार संभ्रमात मतदार संभ्रमात राहणार नाही का? मतदार संभ्रमात राहणार नाही. त्यांनी प्रतीक्षा नगरची भरपूर कामं बघितली आहेत. रामदासजी कांबळे यांनी भरपूर प्रतीक्षा नगरमध्ये डेव्हलपमेंट केली आहे. मतदार हे सुशिक्षित नागरिक आहेत. त्यांना माहिती आहे की सध्या प्रतीक्षा नगरमध्ये काय कंडिशन चालू आहे आणि कोण कसं दगाबाजी पक्षासोबत करत आहे. काय समस्या तुमच्या प्रभागात आहेत आणि काय विजन घेऊन तुम्ही ही खरं तर निवडणूक लढता आहात? प्रतीक्षा नगर हे माझं घरच आहे. जसं साहेबांनी एवढं डेव्हलपमेंट केली आहे, तसं आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे शिवसेनेचे वरिष्ठ, परत ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये जो काही अडीअडचणी आहेत त्या सगळ्या आम्ही मिळून सॉर्ट आउट करू. खरं तर काही समर्थक देखील आहेत त्यांचे या ठिकाणी सकाळी सकाळी त्यांच्यासोबत या प्रचारामध्ये आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय वाटतं शिल्पा, या ज्या पूजा कांबळे आहे, पूजा कांबळे जी है वो जीत सकती है क्या इलेक्शन? 100% जीतेंगे, क्योंकि उनका हस्बैंड इतना काम किए हैं. पहले जो नवघर सेवक थे वो इतना काम किए हैं और मुझे भी लगता है ये भी आगे जाके बहुत अच्छा काम करेंगे. और हम लोग को जो पूरा खंडर था, यहाँ पे योगा, हाँ मैदान था, पूरा मैदान था. बहुत डेवलपमेंट हुआ है. प्रतीक्षा नगर, साइन चुनाभट्टी बहुत उन्होंने किया है. मुझे भी लगता है पूजा कांबळे बहुत अच्छा करेंगे और 100% देंगे. खरं तर आपण पाहिलं तर काय नक्की तुमच्या समस्या आहेत या प्रभागातल्या आणि कोणत्या समस्या प्रभागातल्या घेऊन तुम्ही पुढे जाणार? नक्कीच तुम्ही जर ज्या मैदानामध्ये तुम्ही उभा आहेत, हा मैदान दारू प्यायचा अड्डा झाला होता. दारू प्यायचा अड्डा तुम्ही कोणाला पण विचारा. त्याचसोबत गाई म्हशी इथं सगळ्या असायच्या.
ते ह्या ठिकाणी कोणते मुलं येत नव्हते, कोण नव्हते. परंतु आम्ही जेव्हाच मी नगरचं आलो त्यावेळेस ठरवलं होतं की ह्या ठिकाणचा आपण पूर्ण डेव्हलपमेंट करू. आज ह्या ठिकाणी तुम्ही बघता किती लोक जॉगिंग वॉकला येतात, योगा करतात, बॅडमिंटन खेळतात, मुलं येत आहेत, हजारो नागरिक ह्या ठिकाणी डेली याचा उपयोग घेतात. अशाच प्रकारचे माझ्या विभागामध्ये गार्डन्स असतील, स्ट्रीट लाईट असतील, सिमेंटचे रस्ते असतील. त्याचसोबत तुम्हाला सांगू इच्छितो मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे आमच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये 5,500 घरांना गॅसच्या पाईपलाईन सँक्शन केलं आणि सँक्शन न करता त्या ठिकाणी कामसुद्धा चालू आहे. म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीसाठी गॅसचं कनेक्शन आपण मोठा आमचा हा सॉल्व्ह केला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घराला घर आणि सगळ्या डीपी जे बोलतात महानगर आपलं म्हाडा सांगते की डीपी रूम, परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही, प्रत्येकाला घराला घर आपण द्यायचं आणि ते बी मोठं घर द्यायचं असं त्यांची संकल्पना आहे. आणि नक्कीच आम्ही ह्या ठिकाणी प्रतिष्ठानगरचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावूत. आमच्या रेल्वे पटरीचे प्रश्न आहेत, पंचशील नगरचे प्रश्न आहेत, सावित्रीबाई फुले नगरचे प्रश्न आहेत, सिद्धार्थनगरचे प्रश्न आहेत, सरदार नगरचे प्रश्न आहेत, हे पूर्ण शास्त्रीनगरचे प्रश्न आम्ही नक्की मार्गी लावूत. आणि आम्ही आमच्या कामाच्या जोरावर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची जी लाडकी बहीण आमची आहेत त्यासोबत जे विभागात डेव्हलपमेंट चाललंय, मुंबईचं डेव्हलपमेंट चालू आहे, लोक डेव्हलपमेंटच्या पाठीमागे राहणार, लोक सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीमागे राहणार, लोक तरुण उमेदवाराच्या पाठीमागे राहणार. आणि ह्या सर्व आम्हाला विश्वास आहे की ह्या विश्वासावर सगळे लोक आम्हाला धनुष्यबाण बदलतात. शेवटचाच प्रश्न जाता आता राजकीय. कोण महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे आणि जर तुम्ही अधिकृत उमेदवार असाल तर भाजपच्या उमेदवाराच्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे तक्रारी करणार आहात? ह्याबाबत आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलं गेलेलं आहे की बाबा खऱ्या अर्थाने सांगू तुम्हाला भाजपचे पक्षश्रेष्ठी ह्याच्या बाजूने नाही आहेत. त्या ठिकाणचे कशा प्रकारे फॉर्म ते चोरला गेला, डुप्लिकेट वापरला हे तुम्हाला माहीत आहे. फक्त वेळेमध्ये त्याचं ऑब्जेक्शन घेतलं गेलं नाही आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने हे केलेलं आहे. तर लोकांना संभ्रमित हे लोक करतायत की आम्हाला अधिकृत केलं. अधिकृत का केलं? कारण का फॉर्म भरल्यानंतर त्याची वेळ असते आणि आम्हाला लेट कळलं की ह्यांनी असे फॉर्म भरलेत आणि त्याच्यानंतर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, त्यांचं पत्र आणलं. स्वतःच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमितजी साटम साहेबांनी ह्या ठिकाणी पत्र दिलं की हे आमचे यांनी डुप्लिकेट फॉर्म वापरला आहे आणि ह्या संदर्भात त्यांनी तक्रारसुद्धा नोंदवली आहे. तर हे सर्व असताना फक्त एकच चुकी झाली आमची की आम्हाला लेट कळलं आणि त्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस मी स्वतः लाईव्ह ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण जे पत्र त्यांना पाहिजे होतं पत्र हे दुसऱ्या दिवशी भेटल्या कारणाने या ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे. परंतु महायुती म्हणून आणि भाजपचे सर्व नेते हे आमच्या सोबत आहेत. तशी आमच्या वरिष्ठांना माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यासोबत आमचे नेतृत्व. स्थानिक आमदार कुठेतरी तुमच्या सोबत नाहीये का? स्थानिक आमदार भाजपचे आहेत, स्थानिक आमदार मात्र तुमच्या सोबत नाहीयेत. ह्याबाबत तुम्ही त्यांना प्रश्न विचारत बरं होईल, कारण का त्यांची मला उद्देश कळत नाही, महायुतीसोबत आहेत की नाही आहेत. बरं ते एक नेते आहेत, मी त्या ठिकाणी त्यांच्यावर टीका आता करणार नाहीये, परंतु त्यांना हा प्रश्न विचारा तुम्ही नक्की कोणासोबत. महायुतीचा धर्म कोण पाळत नाहीये? मग तुम्ही शोधा, तुम्हाला माहिती आहे कोण पाळत नाहीये. भाजपचे सर्व पदाधिकारी आमच्या सोबत आहेत. तुमच्या समोर तर भाजपचाच उमेदवार आहे, मग महायुतीचा धर्म कोण पाळत नाहीये? कारण की तुम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होता. नाही, तुम्हाला सर्व सांगितलं मी, महायुती म्हणून भाजप आमच्या सोबत आहे, परंतु जी झालेली चिटिंग आहे, चिटिंग बोला आता चिटिंग, त्यामुळे त्यांनी FIR नोंद केला आहे. त्या ठिकाणी आपण वेळेवर ऑब्जेक्शन भेटलं नाही, झालं नाही आहे. त्यावेळेस लाईव्ह ऑब्जेक्शन घेतलं होतं, परंतु जे लेटर पाहिजे होतं ते लेटर त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्याला भेटलं आणि त्यांनी बरोबर 6 मिनटं असताना, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की 6 मिनटं असताना त्यांनी फॉर्म सबमिट केला आहे आणि नंतर आम्हाला त्यावेळेस कळलं नाही, माहिती नाही दिली लोकांनी, आम्ही बाहेर होतो आणि चिटिंग करून या ठिकाणी फॉर्म भरले गेला आहे. खरं तर धन्यवाद तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांच्या संदर्भात. रामदास कांबळे आणि पूजा कांबळे होते, जे वॉर्ड क्रमांक 173 मधनं शिवसेना शिंदेच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे. या सगळ्या वॉर्डमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अर्थात कमळ विरुद्ध धनुष्यबाण असा सगळा रंगतदार सामना जो आहे तो पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 16 तारखेला या फ्रेंडली फाईटमध्ये कोणता उमेदवार जिंकणार हे पाहणं अत्यंत बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.